ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण टीचर मॉड्यूलबद्दल संपूर्ण प्रकारची माहिती घेणार आहोत, तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। सर्वप्रथम गूगलवर UDAS+ असे सर्च करावे। त्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल। स्क्रीनवरील लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे व गोवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला वेगवेगळे UDAS+ मधील टॅब्स दिसतील, त्यापैकी आपल्याला टीचर मॉड्यूलवर काम करायचे आहे म्हणून आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे। इतर पण मॉड्यूल आहे, स्टुडंट मॉड्यूल, त्यानंतर प्रोफाइल फॅसिलिटी, त्यापैकी आपल्याला टीचर मॉड्यूलवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल। लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपला UDAS नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल, त्यामध्ये आपल्याला शाळेचे नाव, UDAS नंबर, इतर माहिती दिसेल, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ इत्यादी माहिती आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला या गोवर क्लिक करायचं आहे। गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेत किती टीचिंग स्टाफ आहे, किती नॉन टीचिंग स्टाफ आहे किंवा बाह्य स्रोताद्वारे काही शिक्षक आहेत का, या सर्व माहिती आपल्याला दिसेल। व सर्वात खाली आपल्याला काही टीचरची रिक्वायरमेंट आहे का तो टॅब आपल्याला दिसेल, त्यावर आपल्याला पाहून घ्या। व डाव्या साईडला आपल्याला वेगवेगळा मेनू दिसत आहे की आपल्याला टीचर इम्पोर्ट करू शकता, टीचर सर्च करू शकता। त्यापैकी आपण टीचिंग स्टाफची प्रोफाइल कंप्लीट करण्यासाठी रेड बटनवर क्लिक करावे। आता आपण पाहू शकतो की आपल्या शाळेतील किती शिक्षकांच्या प्रोफाइल कंप्लीट झाल्या। ज्या ग्रीन कलरमध्ये आहेत त्या प्रोफाइल कंप्लीट झालेल्या आहेत व ज्या रेड कलरमध्ये असतील त्यांच्या प्रोफाइल कंप्लीट करणे बाकी आहे। तर ज्यांची आपल्याला प्रोफाइल कंप्लीट करायची आहे त्यांच्या रेड कलरवरील जनरल प्रोफाईलपासून आपण सुरुवात करायची आहे। जनरल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शिक्षकाची जनरलाइज माहिती दिसू शकेल। तुम्ही पाहू शकता शिक्षकाचे नाव, त्यानंतर त्याचे जेंडर, जन्मतारीख, ईमेल ID अशा माहिती आपल्याला दिसेल। त्याचबरोबर आधार नंबरमध्ये जर काही बदल झाला असेल किंवा तुम्ही आधार अपडेट केला असेल तर तुम्ही या ठिकाणी ते बदलू शकता। तुम्ही तुमची जन्मतारीख, जेंडर, नाव या गोष्टी बदलू शकत नाही, त्यामुळे चूक झाली असेल तर ब्लॉक MIS कडून ती दुरुस्त करून घेऊ शकता। त्यानंतर आपण पाहू शकता खालच्या साईडला आपली जी सुरुवातीची सर्व्हिस डेट आहे, जॉईनिंग डेट सर्व्हिसची, ती आपण बदलू शकत नाही। इतर जी काही माहिती आहे ती आपण बदलू शकतो। सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्या व जर योग्य असेल तर आपल्याला खाली अपडेटचे बटन दिसत आहे, त्या अपडेटच्या बटनावर आपण क्लिक करायचे आहे। अपडेटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर जनरल प्रोफाइल शिक्षकाची कंप्लीट होऊन जाईल। तर आपण पुढे येऊ शकतो। त्यानंतर पुढे आल्यानंतर अपॉइंटमेंट आणि टीचिंग प्रोफाइल दिसेल। या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती बदलता येऊ शकते, म्हणजे तुमच्या अपॉइंटमेंटमध्ये काही बदल वगैरे झाले असतील किंवा टीचिंग प्रोफाईलमध्ये काही बदल झाले असतील तर तुम्ही करू शकता, अन्यथा आपण यावर डायरेक्टली अपडेट करायचं आहे। यामध्ये आपण ग्रॅज्युएट टीचर आहात का, प्रायमरी टीचर आहात, कोणत्या विषयासाठी आपली निवड आहे, हे सर्व गोष्टी दिलेल्या असतात, त्या चेक करा व अपडेटवर क्लिक करा। त्यानंतर आपण ट्रेनिंग अँड अदर डिटेल्सवर येऊ। ट्रेनिंग अँड अदर डिटेल्समध्ये तुम्ही निष्ठाची ट्रेनिंग केलेली आहे का, तुम्हाला दिव्यांग विद्यार्थ्यांची काही ट्रेनिंग झालेली आहे का, किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची ट्रेनिंगची आवश्यकता आहे का, या अशा गोष्टी यामध्ये विचारलेल्या असतात। त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्यात। ज्यांची आवश्यकता असेल त्यांची यस करा, ज्यांची आवश्यकता नसेल त्यासाठी आपण नॉट रिक्वायर्ड असे करू शकतो। त्यानंतर यामध्येच खाली तुम्हाला लँग्वेज नोन्स म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी यांचं नॉलेज आहे का किंवा कोणत्या 3 लँग्वेजचं तुम्हाला नॉलेज आहे हे दिसेल। त्यानंतर तुम्ही सायबर सिक्युरिटीची काही ट्रेनिंग घेतलेली आहे का, चाइल्ड सेफ्टीची काही ट्रेनिंग घेतलेली आहे का, दिव्यांग विद्यार्थ्याची काही ट्रेनिंग घेतलेली आहे का ते तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर नवीन शिक्षकांसाठी CTET, STET तुम्ही क्वालिफाय आहात का हे विचारलेलं आहे। त्यांनी क्वालिफाय केलेली असते, त्यामुळे यस करावे व कोणत्या वर्षी ते पास झालेले आहेत त्याचा इयर टाकावे। व सर्वात खाली डिजिटल टेक्निकल इक्विपमेंट तुम्हाला हँडल करता येतात का त्याबद्दल माहिती आहे, ते वाचा व येत असतील तर येसवर क्लिक करा व अपडेटवर क्लिक करून घ्या। अपडेटवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपण 2 नंबरच्या शिक्षकाची प्रोफाइल कंप्लीट केलेली आहे, त्यामुळे ती पण तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसत आहे। अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील टीचरची प्रोफाइल कंप्लीट करून घेऊ शकतो। अशाच प्रकारे सर्व शिक्षकांच्या प्रोफाइल कंप्लीट करून घ्या। त्यानंतर आपण आता आपल्या शाळेत जर नॉन टीचिंग स्टाफ असेल तर त्यांचीसुद्धा आपल्याला प्रोफाइल कंप्लीट करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला सर्टिफिकेशनसाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही पाहू शकता आमच्या इथे 2 नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यापैकी आपल्याला रेड टॅबवर क्लिक करायचे आहे। त्यावर आपण क्लिक केल्यानंतर नॉन टीचिंग स्टाफची आपल्याला माहिती दिसेल।
नॉन टीचिंग स्टाफच्या सुद्धा जनरल प्रोफाईलवर आपण क्लिक करायचं आहे. जनरल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांचे नाव, त्यांची जन्मतारीख, जेंडर, आधार डिटेल्स ह्या सर्व माहिती आपल्याला दिसू शकतात. त्यांची जॉईनिंग डेट ह्या सर्व माहिती योग्य असतील तर त्यावर अपडेटवर क्लिक करा. अपडेटवर क्लिक केल्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट प्रोफाईल येईल, म्हणजे त्यांची निवड कोणत्या पोस्टसाठी झालेली आहे एवढी माहिती आहे. त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. नॉन टीचिंग स्टाफ कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते पाहावे व ते ऑप्शनमधून निवडून घ्यावे. निवडल्यानंतर अपडेट या बटनावर क्लिक करून घ्यायचे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर नॉन टीचिंग स्टाफची सुद्धा प्रोफाईल कंप्लीट करून होते. अशा प्रकारे नॉन टीचिंग स्टाफची सुद्धा आपण प्रोफाईल कंप्लीट करू शकतो. आता आपल्या शाळेत जर नवीन कोणी स्टाफ आला असेल तर त्यांना इम्पोर्ट कसे करायचे हे आपण पाहूया. डाव्या साईडला मेनू आहे, त्यापैकी आपण इम्पोर्ट स्टाफ यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपल्याला त्यांचा नॅशनल कोड व जन्मतारीख माहिती असणे आवश्यक आहे. माहिती नसेल तरी चालेल. त्या शिक्षकाचा किंवा त्या स्टाफचा आपल्याला आधार नंबर व जन्मतारीख माहिती असेल तर आपण नॅशनल कोड काढू शकतो, ते आपण पाहूया. या ठिकाणी आपण शिक्षकाचा आधार नंबर व त्यांची जन्मतारीख जर टाकली तर आपल्याला त्या शिक्षकाचा किंवा त्या स्टाफचा नॅशनल कोड भेटून जाईल. हा नॅशनल कोड भेटल्यानंतर आपण इझिली त्या स्टाफला इम्पोर्ट करू शकतो. इथून आपण तो नॅशनल कोड कॉपी करून घ्या. कॉपी करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी नॅशनल कोड व जन्मतारीख टाकायची आहे व गोवर क्लिक करायचे आहे. गोवर क्लिक केल्यानंतर त्या स्टाफची आपल्याला पूर्ण डिटेल्स या ठिकाणी ऑलरेडी भेटून जातील. त्यापैकी आपल्याला फक्त पूर्वीच्या ठिकाणाहून त्यांनी सोडलेला म्हणजे लिव्हिंग डेट आणि नवीन ज्या ठिकाणी आपल्या इकडे येणारा डेट ह्या डेट टाकून घ्यायचे आहेत व रिमार्कमध्ये त्यांची ट्रान्सफर झाली आहे का किंवा कोणत्या कारणामुळे ते आपल्याकडे आले आहेत ते टाकायचे आहे व इम्पोर्ट स्टाफवर क्लिक करायचे. अशा प्रकारे ते आपल्याकडे इम्पोर्ट होऊन येऊ शकतात. त्यानंतर जर आपल्या शाळेतील एखादा शिक्षक बदली करून गेला असेल किंवा इतर कारणामुळे दुसऱ्या शाळेत जर गेला असेल तर त्यांना आपल्याला लेफ्ट स्कूल करायचे आहे. केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. या ठिकाणी शिक्षकाचे डिटेल्स व आपल्याला ते कशामुळे शाळा सोडून गेले आहेत त्याचे रिझन या ठिकाणी एंटर करायचे आहे. तिथं ऑप्शन आहे ट्रान्सफर झालेले आहे किंवा इतर कारणामुळे ते गेले आहेत. ते 2-3 ऑप्शन आपल्याला दिसतील. त्यापैकी जे योग्य ऑप्शन आहे ते आपण निवडायचं आहे व खाली रिमार्कमध्ये त्यांची ट्रान्सफर कशामुळे झालेली आहे हे आपल्याला काही शब्दांमध्ये लिहायचं आहे व रेड बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशनचा मेसेज येईल, ते आपण वाचून घ्यायचं आहे व आपल्याला कन्फर्म करायचे असल्यास कन्फर्मवर क्लिक करून घ्यायचे आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तो शिक्षक आपल्या शाळेतून इनॅक्टिव्ह होईल, म्हणजे तो ड्रॉपबॉक्समध्ये जाईल व त्यांना कोणीही इम्पोर्ट करू शकते. त्यानंतर आपण सर्व माहिती जर आपली कंप्लीट झाली असेल तर सर्टिफिकेशन कसे करायचे हे पाहूया. या ठिकाणी आता आपले संपूर्ण माहिती भरणी झालेली आहे असे आपण समजूया व आपल्याला ग्रीन कलरमध्ये वरच्या साईडला दिसत असेल की क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन. जेव्हा आपली संपूर्ण माहिती कंप्लीट होईल त्याच वेळी आपल्याला सर्टिफिकेशन करायचे आहे, अन्यथा आपली माहिती कंप्लीट होणार नाही. आपले सर्टिफिकेशन देखील कंप्लीट होणार नाही. त्यासाठी आपल्याला संपूर्ण डिटेल्स म्हणजे टीचर प्रोफाईल, नॉन टीचिंग स्टाफची प्रोफाईल, बाह्य स्रोतातील कोणी शिक्षक असतील त्यांची प्रोफाईल या सर्व कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. काही टीचरची रिक्वायरमेंट असेल तर ती आपल्याला एंटर करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला सर्टिफिकेशन कंप्लीट करायचे आहे. अशा प्रकारे आपण टीचर मॉड्यूलवरील सर्व माहिती कंप्लीट करू शकतो. काही अडचण असल्यास संपर्क साधू शकता. अशा प्रकारे आपण टीचर मॉड्यूलची सर्व माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.